नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण शॉपिंग बॅग बघणार आहोत. एकदम 10 मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. ते तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ माझी बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने मी ही स्टिच केलेली आहे. आपण इथं हा पीस जो घेतलेला आहे ना, तो क्विल्टिंग करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय यूज केलं आहे, ना फॉर्म शीट यूज केलं आहे, ना आपण ह्याच्यामध्ये रबर शीट यूज केलेलं आहे. फक्त आपण ह्याच्यामध्ये एक राईस बॅग आणि नॉनवनचा वापर केलेला आहे आणि प्लस आपण एक थोडासा अस्तर लावलेला आहे त्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इथं आपण रुंदीला 16.5 आणि लांबीला 15.5 असा हा पीस कट करून त्याला क्विल्टिंग करून घेतलेलं होतं. आता आपण काय करायचं आहे, रुंदीच्या साईडने त्याचा मध्य काढायचा आहे आणि मध्याच्या दोन्ही साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे, कारण आपल्याला इथे बेल्ट स्टिच करायचं आहे. दोन्ही साईडला 2.5 इंचावरती आपण स्टिच करून घेतलेला आहे. तर आता इथं मी बेल्टवरती 4.5 इंचाचा एक कपडा कटिंग केलेला होता. तो फिनिशिंगसाठी इथं मी स्टिच करून घेतलेला आहे. जसं मी व्हिडिओत दाखवलं तशा पद्धतीने तुम्ही स्टिच करून घ्यायचं. त्याला पलटी करायचं आणि वरून आपण त्याला टॉप स्टिच देऊन घ्यायचे. जसं व्हिडिओत दाखवले तशा पद्धतीने टॉप स्टिच द्यायचे, म्हणजे काय होतं की फिनिशिंग छान येते आणि आपले रफ पॅचेस जे पाठच्या साईडला आहेत ते पूर्णपणे आपले झाकले जातात. आणि अशा पद्धतीने आपण त्याला पाठीमागून पण एक स्टिच करून घ्यायचे आहे पूर्ण सरळ रेषेवरती. अशा पद्धतीने एक आपला पीस तयार झाला. तर दुसरा पण त्याच पद्धतीने आपल्याला करायचा आहे. त्याचा मध्य काढायचा रुंदीच्या साईडने आणि दोन्ही साईडने 2.5 इंचावर मार्किंग करून त्याच्यावरती बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शॉपिंग बॅग कशी शिवायची ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका माझ्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला पुढे मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. अशा पद्धतीने मी जो पहिला पीस तयार केला होता तो सेम ह्या पद्धतीनेच तयार करायचा आहे. हा दुसरा पीस पण सेम तशा पद्धतीने एकदम फिनिशिंग छान येते आणि इतकी छान मजबूत बॅग तयार होते ना आपली, की काय सांगू तुम्हाला. अशा पद्धतीने आपले दोन्ही पण पीस रेडी झाले आहेत. आता इथं मी काय केलेलं आहे की कस्टमरची डिमांड होती की इथे मी त्याला वेलक्रो अटॅच करावं म्हणून. तर मी इथे वेलक्रो लावलेला आहे आणि वेलक्रोला आपण दोन वेळा आपण त्याला स्टिच करायचं, म्हणजे ते मजबूतीने व्यवस्थित राहतं आणि निघत पण नाही. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने वेलक्रो अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक रेडी पीस घ्यायचा आहे आणि त्याचा पूर्ण आपलं तिन्ही साईडने आपल्याला त्याचं मेजरमेंट काढायचं आहे. जेवढा मेजरमेंट येतं त्याच्यामध्ये आपण 1-2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथं माझं मेजरमेंट 46 आलं, त्याच्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 47वर कट करून घेतला आहे. आता आपल्याला तो पूर्ण तिन्ही बाजूने त्याला अटॅच करायचा आहे. जसं व्हिडिओ दाखवलं मी त्याप्रमाणे त्याला अटॅच करून घ्यायचं आहे तिन्ही साईडने. व्यवस्थित एकदम शांत पद्धतीने त्याला अटॅच करायचं आहे, म्हणजे काही घाई करायची नाही. आपल्याला टोकं व्यवस्थित आली पाहिजेत. एकदम फिनिशिंगमध्ये बॅग तयार होणार आहे आपली. अशा पद्धतीने आपण त्याला तिन्ही बाजूने स्टिचिंग करून घ्यायची आहे. आपण जी 4.5 इंचाची पट्टी अटॅच करत आहे त्याला दोन्ही साईडने आपल्याला 1/2 इंच दुमडून घ्यायचं आहे, म्हणजे वरची आपली फिनिशिंग पूर्ण होईल. अशा पद्धतीने स्टिच करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा पीस घ्यायचा आहे. त्याला सरळवर सरळ ठेवून तिन्ही बाजूने ह्याला पण फिक्स शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने त्याला अर्धा इंच सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तिन्ही बाजूनी पण. एकदम फिनिशिंगमध्ये बॅग होणार आहे आपली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मजबूत पण होते ही बॅग, कारण आपण ह्याच्यामध्ये ही वॉटरप्रूफ पण आहे, मी सांगायची विसरली, कारण आपण ह्याच्यामध्ये राईस बॅगचा वापर केलेला आहे. राईस बॅग कटिंग करून आपण त्याचा वापर केलेला आहे. ही बॅग शॉपिंगसाठी एकदम बेस्ट आहे. आणि अशा पद्धतीचे माझ्याकडनं जर तुम्हाला बॅग स्टिच करून हवे असेल तर तुम्ही मला डायरेक्ट DM करा. मी तुम्हाला बल्कमध्ये पण हे रेडी करून देऊ शकते. आता बॅगेला आपण सरळ करून घेऊयात. आणि आपल्याला काय करायचं तर सरळ केल्यावरती एकदम ती युनिक दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडने आपल्याला ह्या अशा तिन्ही बाजूने आपल्याला थोडीशी टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे वरती. म्हणजे काय होतं, आपला आतमधला अस्तर आपला जो आतमधला रफ पॅचेस आहे ना ते पण झाकलं जातं आणि फिनिशिंग पण एकदम छान होते आणि बॅग पण अशी युनिक दिसते, नवीन डिझाईनमध्ये होते. अशा पद्धतीने बघा आपली फिनिशिंग किती छान आणि बॅग पण रेडी झालेली आहे. खूप सुंदर अशी बॅग होते आणि याच्यामध्ये स्टोरेज पण खूप भरपूर राहतं. दिसतानाही छोटी दिसत असेल पण भरपूर काही सामान याच्यामध्ये राहू शकतं तुमचं. आणि एकदम मजबूतीने टिकाऊ बॅग अशी आपली रेडी झालेली आहे. धन्यवाद.